ज्या गोपिकांनी आपलं हृदय कृष्णमय केलं, देवालाच देऊन टाकलं. कृष्णाने स्वागत केलं, परंतु विचारलं का आलात तुम्ही या वनामध्ये? या वनामधील पशु बघण्यासाठी आलात का? तुम्हाला वाटलं गावापेक्षा वनामध्ये चंद्र फार सुंदर दिसतो म्हणून चंद्र पाहण्यासाठी आलात का तुम्ही इकडं? का आलात? गोपिका काहीच बोलत नाही, निशब्द झाल्या. ज्या देवासाठी आपण सगळं सोडून आलो, पती सोडला, सासू सोडली, सासरे सोडले, संसार सोडला, एवढंच नाही तर पोटचे लेकरं सुद्धा सोडले, आज तोच देव आपल्याला विचारतो तुम्ही का आलात? का आलात तुम्ही? निशब्द आहे माझ्या गोपिका, काहीच बोलत नाही. देवाने सांगितलं जा घरी, पतीची सेवा करा. पतीची सेवा म्हणजेच भगवंताची सेवा. जा घरी. तुम्हाला एक गोष्ट सांगू मी? कृष्ण म्हटला एक गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका. म्हटलं एक पतिव्रता स्त्री होती. तिचा पती कामावरून थकून आला होता म्हणून त्याला झोप आली आणि त्याने आपलं मुंडकं डोकं पत्नीच्या मांडीवर ठेवलं. गोष्ट किती गोड आहे. मांडीवरती ठेवलं. ती पतिव्रता होती. पतीला गाढ झोप लागलेली हे तिच्या लक्षात आलं. पाहते तर काय, पुढं आपलं लेकरू रांगत रांगत आलं आणि जळत्या चुलीकडे जातंय. अग्नीचा दाह समोर आहे. आता लेकराला वाचवण्यासाठी जर मी उठले तर पतीची झोप मोडेल. कृष्ण गोपिकांना सांगू लागला, बघा तो पतिव्रता धर्म. मी जर उठले तर आता माझ्या पतीची झोप मोडेल. मग आता काय करू काय करू, तळमळ करू लागली. तो लेकरू त्या दिशेने, चुलीच्या दिशेने, अग्नीच्या दिशेने जाऊ लागलं. त्या लहान लेकराने अग्नीमध्ये हात टाकणार, त्या गोपीने, त्या पत्नीने आपले डोळे झाकले. डोळे झाकले आणि 5 मिनिटांनी जेव्हा डोळे उघडले तर अग्नीमध्ये सुद्धा चंदनाप्रमाणे शीतलता आली होती. त्यातला दाह हा प्रकार निघून गेला होता. आणि अंगणात जसं लेकरू खेळत होतं तसं अग्नीमध्ये लेकरू खेळताना दिसलं. तसं ते अग्नीमध्ये खेळू लागलं. बघा हा पतिव्रता धर्म किती ताकद आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. म्हणून तुम्ही का आलात तिथं? कशासाठी आलात? पतीला सोडून आला, जा घरी. माझ्या गोपिका निशब्द आहे. देवा तू आम्हाला एक गोष्ट सांगितली ना, मग आम्हाला सुद्धा तुला एक गोष्ट सांगायची आहे. देवा कान देऊ नाही, आमचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे. देवा आम्हाला सुद्धा सांगू दे. देवा तुझं म्हणणं पटलं आम्हाला, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आमचं म्हणणं ऐकून घे. देव उठले, सांगा. देवा एक पतिव्रता स्त्री होती. गोपिका म्हटल्या ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या पतीची सेवा करायची. पतिव्रता धर्म म्हणजेच तिचा सर्वश्रेष्ठ धर्म होता. पण एक दिवस काय झालं, तिचा पती काही कामानिमित्त बाहेर देशामध्ये निघाला. त्या पत्नीने सांगितलं मी तुम्हाला सोडून जेवण करू शकत नाही. तुम्ही बाहेर चाललात, काही दिवसासाठी चाललात, मलाही घेऊन जा. पतीच्या लक्षात आलं. पती म्हटले काळजी करू नकोस, माझी पूजा केल्याशिवाय तू जेवण करत नाही ना. एक काम कर, स्वतःचा मातीचा पुतळा बनवला पतीने. लक्ष देऊन ऐका. मातीचा पुतळा बनवला, तिच्याकडं दिला, एका योग्य ठिकाणी ठेवला आणि सांगितलं जोपर्यंत मी शहरातून येत नाही, बाहेर गावावरून घरी येत नाही, तोपर्यंत या पुतळ्याची सेवा करायची मी म्हणून, या पुतळ्याची पूजा करायची मी म्हणून. गोपिका कृष्णाला सांगू लागल्या. आणि मग काय झालं, ती रोज उठायची, त्या पुतळ्याची पूजा करायची. पुतळा कुणाचा आहे? मूर्ती कुणाची आहे? पतीची आहे. त्या मूर्तीची पूजा करायची. पण एक दिवस पूजा चालू असताना बाहेर दार वाजवलं. दार वाजवल्याबरोबर
तिला वाटलं कोण आलं असेल, पण काय करावं, इथं पतीची पूजा चालू आहे ना. हा, जर पूजा सोडून मी बाहेर गेले तर पतिव्रता धर्म मोडेल. ती उठलीच नाही. परत बाहेरून आवाज आला, अगं मी तुझा पती आलोय, दरवाजा उघड, दरवाजा उघड. मग देवा, गोपिकांचा प्रश्न आहे, देवा मला सांगा, तिने खऱ्या पतीकडे जायला पाहिजे दरवाजा उघडण्यासाठी का मूर्तीची पूजा करायला पाहिजे? भगवान श्रीकृष्ण म्हटले, अर्थातच खरा पती घरी आल्याच्या नंतर मूर्तीची काय गरज आहे, मग खऱ्या पतीकडे जायला पाहिजे. मग देवा, आम्ही तेच केलं ना. तुमच्या लक्षात येतं? देवा, आम्ही तेच केलं. आतापर्यंत मातीच्या देहालाच पती मानला आम्ही, पण आता तू आलाय ना देवा, म्हणून आम्ही इथं आलोय, म्हणून इथं आलोय आम्ही. काय भाव आहे, शुद्ध भाव आहे. मीराबाई राणा घरामध्ये होत्या. सगळे म्हणू लागले, अरे लग्न करायचं, संसाराचा आनंद घ्यायचा. मीराबाई म्हटल्या, अशा पती बरोबर माझं लग्न करून देत आहे की त्याच्यामुळे मला वैधव्य प्राप्त होणार आहे, एक ना एक दिवस मी विधवा होणार आहे. अरे तुम्हाला पती जर द्यायचा असेल तर माझा कृष्ण मला पती करून द्या. गवळणीचा भाव पाहून भगवंत रास क्रीडा करायला लागले. हजारो गोपिका आहेत, हजारो गोपिकांबरोबर हजारो कृष्ण तयार झाले आणि गोल रिंगण केलेलं आहे. त्यांच्या मधोमध राधा कृष्ण रास क्रीडा करतायत. काय आनंद आहे. पण गवळणीला अभिमान आला थोडासा. गवळणी एकमेकीला म्हणू लागल्या, बघा आपण सुंदर आहे म्हणूनच देव आपल्या बरोबर आहे. मग अभिमान आला, वाया गेला. अभिमान आल्यामुळे देव भगवंत श्रीकृष्ण अंतर्धान झाले तिथून राधेला घेऊन. आणि भगवंत आता दिसत नाही. किती कष्टाने देव मिळतो ना. सामान्य माणसं सहज मिळतात, भगवंत मिळवण्यासाठी किती जन्माचं तप करावं लागतं. अरे किती जन्म तप केलं तेव्हा कौशल्याला राम झाला, किती जन्माचं तप केलं देवकीला कृष्ण झाला, किती जन्माचं तप केलं तेव्हा अदितीला कपिल मुनी झाले. मला वाटतंय तप करावं लागतं, जप करावा लागतो, ध्यान करावं लागतं, चिंतन करावं लागतं, तेव्हा देव भेटतो. आणि ज्यांना देव भेटला आणि काही क्षणामध्ये निघून जात असेल देव त्यांच्या बाजूला, काय अवस्था झाली असेल त्या गवळणीची. गवळणी रडायला लागल्या, झाडांना विचारू लागल्या, पिंपळाच्या झाडाजवळ गेल्या, तू साक्षात भगवान श्री नारायण आहे ना, मग सांग आमचा कृष्ण कुठे गेला. वडाच्या झाडाजवळ गेल्या, साक्षात विष्णू आहात ना तुम्ही, सांगा माझा कृष्ण कुठे गेला. सांगा गे कुणी, सांगा गे, सांगा मला माझा कृष्ण पाहिलाय कुणी. तुळशी मातेजवळ गेल्या, माता तू तर भगवान श्रीकृष्णाची प्रिय सखी आहेस, आम्हाला सांग आमचा कृष्ण कुठे गेला. अरे त्रेता युगामध्ये दशरथ राजाला रामाचा वियोग झाला होता आणि वियोगाने जर दशरथ राजा मेला असेल, गेला असेल तर आम्हाला सुद्धा आज मरावं लागेल. वियोग सहन होत नाही देवा. तू आमचा आहेस, आम्ही तुझ्या आहेस. तू माझा आहे देवा, मी तुझी आहे, दुसरा जग नाही देवा. आता तुम हमारे थे प्रभुजी, तुम हमारे. आम्हाला व्याकुळ होताना तुला बरं वाटतं का? आमचा कृष्ण आम्हाला दे, आमचा कान्हा आम्हाला दे. व्याकुळता वाईट असते ना. एखाद्या आईचं लेकरू जसं यात्रेमध्ये हरवल्याच्या नंतर तिला काही सुचत नाही, तसं कृष्ण दिसत नाही. बावरल्या गवळणी काहीच कळेना. राधेला दया आली जी कृष्णाबरोबर चालली होती, आणि राधेला थोडासा अभिमान झाला की बाकीच्या गवळणी सोडल्या आणि माझ्याबरोबर कृष्ण येतोय, मी बाकीच्यांपेक्षा सुंदर आहे. तशी राधा सुंदरच आहे.
या जगाच्या पाठीवर राधेचं स्थान कोणी घेऊ शकत नाही. राधा राधा म्हणजे वेगळं काही नाहीये. कृष्ण म्हणजेच राधा आहे आणि राधा म्हणजेच कृष्ण आहे. कृष्णाला वाटलं राधेलाही सोडून द्यावं, राधेला सुद्धा सोडून दिलं. कृष्ण अंतर्धान झाले. या गवळणी विचारत विचारत राधिकेपर्यंत आल्या, राधेपर्यंत आल्या. कान्हा कुठं गेला? राधाही रडायला लागली, माझा कान्हा मलाही सोडून गेला. वृंदावन पर्यंत विचारलं, कोणी सांगायला तयार नाही, निशब्द आहे सगळे, कोणीच काही बोलत नाही. राधा म्हटली, देवा अरे जन्मापासून एकत्र आलो ना, आज सोडण्याची इच्छा झाली आणि या निर्जन वनामध्ये सोडलंस. सोडायची जर इच्छा होती देवा तर मरण द्यायचं ना रे, सहज स्वीकारलं असतं देवा. तुला सोडून राहणं शक्य नाही, जीवना वेगळी मासुळी. पाण्यातून जसा मासा बाहेर काढल्यानंतर तरफड करतो, अगदी तीच अवस्था आमची झाली आहे देवा. नको देवा, नको नको, असं दुःख देऊ नकोस देवा. ते देवाकडेही जातात आणि राक्षसाकडे सुद्धा जातात. काही माणसं असे ह्याही पार्टीकडून असतात आणि त्याही पार्टीकडून असतात. हा, दुसऱ्याचा चकना काय चकनाच ना, तिसऱ्याचीच घ्यायची, चौथ्यालाच मतदान. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. फार हुशार असतात काही काही. काही असे निवडणुकीच्या अगोदर त्यांचे आणि निवडणूक झाली ते निवडून आले दुसरे तर मग त्यांचे. सगळीकडे चालतात काही माणसं. तसं नारद महर्षी सगळीकडे चालतात. देवाकडे येतात, राक्षसाकडे सुद्धा जातात. आणि नारद महर्षी आले कंसाकडे. अहो तुम्हाला चिंता आहे की नाही? आकाशवाणी झाली होती, तुम्ही ऐकली नसेल काय माहिती, पण मी ऐकली होती. कंस म्हटलं असं थोडी आहे, मी सुद्धा ऐकली होती. म्हणून अनेक राक्षस पाठवले मी, राक्षस पाठवले, बहीण पाठवली, पुतना. पण काय करावं, एवढं एवढं लेकरू सगळ्यांना मारून टाकते. आता नारदाच्या डोक्यात वेगळा विचार आहे. पण कंसाला सांगू लागले, तुमच्या हातून मरताना पाहायचंय मला कृष्णाला. नारद म्हटले. आता नारदाला वाटले याच्याकून जर नाही बोललो तर हा विश्वास ठेवणार नाही माझ्यावरती. पण कंस म्हटलं मी प्रयत्न करतोय पण ते मरतच नाही. नारद म्हटले, हे बघा सोपं गणित आहे, सोपं गणित आहे. ज्याच्या त्याच्या गल्लीमध्ये गावामध्ये ज्याचं त्याचं वजन असतं, बरोबर आहे की नाही? आमचे गोविंद बाबा केंद्रे सांगायचे, वैकुंठवासी बाबा सांगायचे की गल्लीमध्ये मर्क कुत्रा असू द्या पण चांगल्या चांगल्या कुत्र्याला येऊ देत नाही. मर्क असू द्या, कारण त्याची गल्ली आहे ना, त्याचं राज्य आहे, त्याचं गाव आहे. नारद महर्षी सांगू लागले, हे बघा ते त्याच्या गावामध्ये तुम्ही पाठवताय ना, म्हणून तुमचे राक्षस मारल्या जातात. एक काम करा ना, तुम्ही तुमच्या गावात आणा ना कृष्णाला, इथं मारा. कंस म्हटलं आयडिया छान आहे, पण आणणार कोण हो? जो जातो तो पहिल्या घासाला जातो, जो जातो तो पहिल्या घासाला जातो. माहितीये तुम्हाला? उंदराची मीटिंग बसली. उंदर माहितीये ना तुम्हाला? एखाद्या व्यक्तीचं नाव उंदीर असेल त्याला नाही, उंदराची मीटिंग बसली आणि मीटिंग मध्ये उंदर एकमेकाला बोलू लागले. म्हटले आपल्याला सगळ्यात जास्त धोका कुणाकडून आहे? कुणाकडून धोका आहे? मांजराकडून. मांजराकडून. कुणाकडून धोका आहे? मांजराकडून धोका आहे, बोक्याकडून, नाही का? आणि एक जण हुशार होता, तो तज्ञ होता, मंडळाचा अध्यक्ष. तो म्हटला धोका बिका काही नाही, भीती काय मानायची नाही, आपण एक आयडिया करू, आयडिया युक्ती करू. काय करायची युक्ती? हे बघा, मांजर आल्याच्या नंतर आपल्याला कळत नाही ना, ती अचानक येते ना, अचानक उचलून घेऊन जाते ना. आपण एक काम करू, काय? मांजरीच्या गळ्यामध्ये घंटा बांधू, म्हणजे मांजर येईल तेव्हा घंटी वाजेल आणि घंटी वाजली का आपल्याला कळेल, मग आपण धूम ठोकायची, पळून जायचं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. काय आयडिया आहे, काय युक्ती आहे? अरे पहिलाच जर आपल्या डोक्यामध्ये युक्ती आली असती तर आपलं कितीतरी कुळातले माणसं गेली ना ती मांजर घेऊन, असं झालं नसतं.
चांगली आयडिया आहे, प्रत्येकाने हीच आयडिया घेतली पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण एक जरा हुशार होता. तो म्हटला मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची ठीक आहे, पण घंटी बांधायची कोणी? कारण जो घंटी बांधायला जाणार तो पहिल्या घासाला जाणार ना. एक जण म्हटला मला रोग झालेला आहे आणि ते वैद्याकडे गेला. वैद्य असायचे, डॉक्टर नसायचे पूर्वी. वैद्य म्हटला हा रोग एका मिनिटात घालवतो. म्हटलं एका मिनिटात घालवतो. एका मिनिटात रोग? अहो 6 वर्ष झाले मी दुःख भोगतोय, 6 वर्षापासून. नाही म्हटलं एकाच मिनिटात घालवतो. कशाने? वाघिणीच्या दुधाने. वाह, पहिलं सांगितलं असतं तर दूध घेऊन आलो असतो ना म्हटला. तुमच्या लक्षात येतंय ना? मग झालं. वाघिणीच्या दुधाने रोग जातो, चांगली गोष्ट आहे. म्हटले पण वैद्य बाबा म्हणजे डॉक्टर बाबा म्हटले वाघिणीच्या दुधाने रोग जातो, पण वाघिणीचं दूध आणायचं कुणी? जो जाईल तो तसाच जाईल, परत येण्याची शक्यता नाही. आणि वाघिणीचं दूध आणायला सुवर्ण पात्र लागतं. साधारण पात्रामध्ये दूध निघालं जरी तर त्यावेळेस ते छिद्र पाडून निघून जातं. एवढं ताकदवर दूध आहे ते. सुवर्ण पात्र लागतं. मग ते पात्रही एखाद्या वेळेस भेटेल, पण वाघिणीचं दूध काढायला वाघ लागतो ना. एखाद्याचं आडनाव वाघ असेल पण सासऱ्याकडचं वाघ मारे ना. हा म्हटला वाघ आहे वाघ. पोरगी बघायला गेला, वाघ आहे म्हटलं आम्ही. सासरा म्हटला गबस, आम्ही वाघ मारे. तसं कंस मामा म्हटला नारद महर्षी तुम्ही म्हणताय त्याला इकडं घेऊन या. आघासूर, बकासूर, पुतना, शेकटासूर एवढे मातीत घातले त्याने, त्याला इकडं आणायला जाईल कोण? नारद महर्षी म्हटले काय वेडे आहे तुम्ही, आपल्या अक्रूर काकाला पाठवा ना. त्यांना पाठवा, त्यांच्याबरोबर कृष्ण सहज येईल. घेतला अक्रूराला बोलून. कंस सांगू लागला कृष्णाला बलरामला इकडे घेऊन या. अक्रूरजी म्हटले कशासाठी? आपल्या इथं धनुष्य यज्ञ आहे, त्या निमित्ताने कृष्णाला आणा. कृष्ण इकडं आला की त्याला मारून टाकायचं. अक्रूरजी मनात म्हटले अरे बाबा तुला मारण्यासाठी जन्म घेतलाय त्याने, तू काय त्याला मारणार आहे? पण अक्रूरजी स्वतःला भाग्यवान समजू लागले. आज माझ्या कानाची मला भेट होणार आहे. अक्रूराचा रथ सजवल्या गेला. अक्रूर भगवंताच्या दर्शनासाठी घेण्यासाठी त्या ठिकाणी वृंदावनकडे निघाले. मथुरेचा आणि वृंदावनचा प्रवास फक्त 20 किलोमीटरचा आहे. 25 मिनिटाचा, 30 मिनिटं, अर्ध्या तासाचा प्रवास आहे. पण अक्रूरजी एवढे मग्न झाले चिंतनामध्ये, देवाच्या भेटी लागी जीवा, देवाची भेट होणार आहे म्हणून अक्रूरजीला वृंदावन मध्ये येण्यासाठी 10 तास लागले. किती? 10 तास लागले. अक्रूरजी येत आहेत वृंदावनच्या दिशेने आणि भगवान श्रीकृष्ण नेमकाच गायी चरून घरी येतोय. वृंदावनच्या बाहेरच अक्रूरजींची भेट झाली. नजरावर नजर झाली. देव मनातून म्हटले अक्रूरजी मला माहिती आहे तुम्ही कशाला आलात, कारण तो जाणतो ना, जाणतो, सगळ्यांचे मन जाणतो. कधी कधी मंदिरामध्ये आपण उभा राहतो, देवाला म्हणतो देवा हे दे ते दे. अरे ज्याने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यापासून आपण आहोत, त्याला कळत नाही का आपल्याला काय पाहिजे? सांगायची काय गरज आहे? मागायची काय गरज आहे? अक्रूरजीकडे पाहिलं कृष्णाने, भाव जाणला, मला घेण्यासाठी आलात तुम्ही. विनंती केली, परंतु ही बातमी मला कंस मारण्यासाठी बोलवतोय तिकडं, ही बातमी यशोदेला सांगू नका, वृंदावन मध्ये कुणालाही कळू देऊ नका. मान हलवली अक्रूरजीने. घरी आले नंदबाबाच्या वाड्यामध्ये. नंदबाबाला विनंती केली, कंसाने धनुष्य यज्ञ ठेवलाय, तुम्ही बलराम आणि कृष्ण माझ्या बरोबर पाठवा. ही बातमी जेव्हा यशोदेने ऐकली ने महाराज, यशोदेने टाहो फोडला. अक्रूरजी हवं तर माझे प्राण घेऊन जा तुम्ही,
माझा कृष्ण मी देणार नाही. नाही, माझा कृष्ण काही झालं तर मी तुमच्या बरोबर पाठवणार नाही अक्रूरजी. धन द्रव्य काय लागेल ते घेऊन जा, निर्धन राहील मी, पण माझ्या कृष्णाशिवाय मी राहणार नाही. यशोदा रडायला लागली. नंद बाबा समजूत घालू लागले. कृष्ण म्हटलं, आई, जन्म झाल्यापासून घराच्या बाहेर निघू दिलं नाहीस. मला सुद्धा जायचंय ग, मला सुद्धा यज्ञ पाहायचाय, मला सुद्धा तो सोहळा पाहायचाय, मला सुद्धा जाऊ दे नाही. मी काही एकटा आहे काही, बलराम दादा माझ्या बरोबर आहे, जाऊ दे ना गाई मला. शांत बस. बलराम दादा सुद्धा माझ्या बरोबर आहे, जाऊ दे गाई. यशोदा माता अंधार खोलीमध्ये जाऊन बसली. पांघरुणावरती रडते माझी यशोदा. ज्या यशोदेने नको नको ते हट्ट पुरवले, नको नको हट्ट पुरवले. एकदा तर इतका हट्ट केला कृष्णाने, आई आई मला लोणी खायचंय आणि मला ताजं खायचंय आई, मी शिळं खाणार नाही. ताजं लोणी दिलं. लोणी द्यायला गेले, आई आता मला लोणी नकोय, मला आता तो चंद्र पाहिजे, आता मला चंद्र पाहिजे. एका परातीमध्ये ताटामध्ये पाणी आणलं, ठेवलं. चंद्र पाण्यामध्ये दिसू लागला. आता आई मला चंद्र नकोय, तू म्हणली होतीस ना तुला छोटीशी बायको देईल, आता मला बायको दे. नको नको ते हट्ट पुरवते. ज्या आईने आपल्या हृदयापासून त्या लेकराला कधीच वेगळं केलं नाही, आज ते लेकरू कायमचं जातंय की काय. यशोदा रडायला लागली. अक्रूरजी पाया पडते तुमच्या, माझं हृदय न्या गड्या तुम्ही, तो माझ्या कानाला नेऊ नका. माझा काना इतका सुंदर आहे, मी माझ्यापासून त्याला कधी वेगळं केलं नाही अक्रूरजी, नाही मी त्याला जाऊ देणार नाही. कृष्णाने समजूत घातली. जेव्हा कृष्ण रथामध्ये बसला ना महाराज, यशोदेने सांगितलं, कान्हा, अरे कृष्णा मला माहित झालंय तू माझा मुलगा नाही, तो देवकीचा मुलगा आहे, आणि म्हणून मला सोडून चाललास ना, म्हणून चालला का रे सोडून. माझ्या प्रेमात काही कमी पडली का कान्हा, माझ्या प्रेमात काही कमी झाली का, सांग रे कृष्ण. मी आई म्हणून तुझा सांभाळ केला नाही का रे, मी प्रेम दिलं नाही का रे, मला माहिती आहे तू माझा मुलगा नाही, म्हणून मला सोडून जातोय का रे कान्हा. यशोदा ऐकायला तयार नाही, रडते. ही बातमी जेव्हा वृंदावन मधल्या गोपिकांना माहीत झाली, काही गोपिका गवळणी रथाच्या समोर येऊन झोपल्या. अक्रूरजी, आमच्या कृष्णाला जर आमच्यापासून वेगळं करत असाल तर आमच्या छातडावरून रथ घाला, तुम्ही आमच्या अंगावरून घाला. अहो तुमचं नाव अक्रूर आहे, नावाप्रमाणे तुमची करणी आहे, तुमच्या नावामध्ये क्रूरता आहे, कळतंय तुम्हाला. आमच्यापासून आमच्या कानाला वेगळं करू नका, नका हो नेऊ आमच्या भगवंताला, नका हो नेऊ कृष्णाला आमच्या. नको नेऊ भगवान नको नेऊ नको नेऊ भगवान नको नेऊ भगवान नको नेऊ वृंदावन
घरी लोणी चोरायला आला होतास. आम्ही घरी सांगितलं म्हणून राग आला का तुला? देवा, तुला खायला दिला नाही म्हणून राग आला का? कोणता राग आला म्हणून देवा सोडून जातोय सांग ना देवा. परत नाही रागवणार. अरे मटकी फोडली तरी काहीच करणार नाही, वस्त्र चोरले तरी आम्ही तक्रार करणार नाही देवा, पण सोडून जाऊ नकोस. हे अंगुराचना तुझं गाणी रे गाणीला कांगात कर मला वनिती ससरा अक्रूर तुझे नाव तैसेची करणी तैसेची करणी या नंदाचे आंगणी रति चढ़ले मनवा आकाश गोळे भूमि पडल्या यशोदा म्हटली, देवा मी तुला उखळाला बांधलं म्हणून राग आलाय का? एकदा काय झालं, पोळी मागितली खायला, तूप लावून दिलं, पोळी दिली, कावळा आला आणि तुझ्या हातातली ती पोळी घेऊन गेली. पोळी नेल्याच्या नंतर मी कृष्णा तुला छडी मारली म्हणून राग आला का? उखळाला बांधला म्हणून राग आला का रे कृष्णा? तू माझा मुलगा नाही म्हणून मला सोडून जातोय का रे कान्हा? फार व्याकुळता आहे महाराज. शोक कळा त्या दिवशी वृंदावन मध्ये पसरली. सगळे रडतायत, कारण वृंदावन मधलं चैतन्य जर काय असेल तर माझा कृष्ण आहे. आणि आज जर कृष्ण जात असेल तर आमच्या जीवामध्ये चैतन्य नाही, आम्ही फक्त देहानीत आहोत. गवळणी रडत होत्या. नाविलाज झाला. अक्रूरजीने सगळ्यांची समजूत काढली. कान्हा मथुरेला जाताना पुढं पाहत नाही, कान्हा माग पाहतोय. जसे एखादी मुलगी सासरी नांदायला चालली ना, आपले मायबाप आहे तिथं देवकी आणि वसुदेव, पण कान्हा पुढं पाहत नाही, माग तोंड करून पाहतोय. तो ईश्वर आहे ना, त्याला माहिती आहे मी गेल्यानंतर पाठीमाग काय होणार आहे, माझ्या यशोदेची काय अवस्था होणार आहे. मथुरेच्या दिशेने कान्हा निघाला. अक्रूरजी व्याकुळ झाले. हा स्नेह, हे प्रेम पैशाने भेटत नाही.
ज्याच्या नशिबामध्ये गावाचं प्रेम आहे ना महाराज, तो जगात सगळ्यात भाग्यवान आहे. कृष्ण एवढा भाग्यवान आहे, मला वाटते भाग्याची व्याख्या ही कृष्णाला लागू होत नाही. आई प्रेम करते, वृंदावन मधल्या गोपिका प्रेम करतायत, वृद्ध माणसं प्रेम करतायत. प्रेम म्हणजे कृष्ण आहे. लौकिकामध्ये प्रेम वाटल्या जातं, त्याला प्रेम म्हणत नाही. मथुरेमध्ये कृष्ण आलाय, धोबी घाटावरती गेला, धोब्याचा उद्धार केला. सगळ्या गोपाळांना नवे कपडे घेतले, कारण गरीब आहेत काही गोपाळ, त्यांच्याकडे कपडे नाही. कपडे घेतले आणि नंतर समोर चालत चालत मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं स्वागत होऊ लागलं. कारण त्या मथुरेतले कितीतरी असे लोक होते की ते कंसाच्या जाचाला कंटाळले होते. या जाचातून सोडवणारा आमचा धनी कधी येईल म्हणून वाट पाहत होते. या संकटातून सोडवणारा आमचा स्वामी कधी येईल म्हणून वाट पाहत होते. आणि जेव्हा वृंदावन सारखे पाय भगवान श्रीकृष्णाचे मथुरेमध्ये पडले ना महाराज, तिथे एक चैतन्य निर्माण झालं. जसं घरामध्ये 2-4 दिवस झाले लाईट नाहीये, अंधारच अंधार आहे, अचानक लाईट येते, प्रकाश पडतो आणि घरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. तसं एक चैतन्य त्या मथुरेमध्ये निर्माण झालं. एक वृद्ध स्त्री चालली होती, त्रिविक्रा, 3 ठिकाणी वाकलेली. एका कटोरीमध्ये चंदन आहे, त्यांनी ती चंदन घेऊन ती निघाली. तिला कोणी बोलत नाही, तिला बोलणं, तिच्याकडे पाहणं म्हणजे अपशकुन म्हणतात. त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने तिला आवाज दिला, इकडे या. नाव काय तुमचं? फार छान दिसता तुम्ही. आता तिला वाटलं मला आतापर्यंत एवढ्या आदराने कुणीच बोललं नाही, माझ्याकडे आदराने पाहिलं नाही. तिने जेव्हा माग वळून पाहिलं, तिला परब्रह्माचं दर्शन झालं. ती म्हटली, माझं नाव कुब्जा, मी 3 ठिकाणी वाकलेली आहे, म्हणून मला काही लोक बोलत नाही, काही माझ्याकडे पाहत नाही, अपशकुन होतो त्यांना. तुझ्या हातामध्ये हे चंदन, हा मी उगळलेलं चंदन आमच्या महाराजांना म्हणजे कंसाला आवडतं. कसं बघ, नाही मी लावलेलं चंदन, मी उगळलेलं चंदन आमच्या महाराजांना कंसांना आवडतं आणि म्हणून रोज मी हे चंदन त्यांच्यासाठी घेऊन जाते. पण आज माझी इच्छा झाली, मला असं वाटतं हे चंदन मी तुमच्या अंगाला लावावं. त्रिविक्राने, त्या कुब्जाने ते चंदन घेतलं आणि कृष्णाच्या अंगावरती स्पर्श करू लागली. जसा कृष्ण स्पर्श झाला ना महाराज, ती कुब्जा तरुण स्त्री झाली, खूप सुंदर दिसायला लागली. तिला चैतन्य निर्माण झालं, ती वाकलेली होती, सरळ झाली, सुंदर स्त्री झाली. मला वाटते कृष्णापासून सौंदर्य मिळतं माणसाला, कारण त्याचं दर्शन झालं तर काय मिळणार नाही जगामध्ये. पुढे जे धोबी घाटाहून कपडे आणले होते ते मोठाले व्हायला लागले. एका मशनीत गेले, फिटिंग करून घेतले आणि मग धनुष्य यज्ञामध्ये श्रीकृष्ण गेले. जो यज्ञ कंसाने त्या ठिकाणी क्रोधाने ठेवला होता, कपटाने ठेवला होता, यज्ञामध्ये कृष्ण येईल आणि मग त्याला मारायचं, धनुष्य मोडायचा. जो मोडेल तो कंसाचा वध करेल असं शिवजीने सांगितलं होतं धनुष्य देताना कंसाला. त्या यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि डाव्या हाताने धनुष्य घेतला, उचलला आणि 3 ठिकाणी तुकडे तुकडे केले. आता मात्र कंसाच्या डोक्यात आलं, शिवजीचं म्हणणं खोटं ठरू शकत नाही. भगवान शिवने सांगितलं होतं, जो या धनुष्याचे तुकडे तुकडे करील तो तुझा वध करेल.
भयभीत झाला कंस, भयभीत झाला. रथी महारथी रणांगणामध्ये सोडू लागला. त्या प्रजापती होता चाणूर. चाणूर म्हटला, यांच्या बरोबर काय युद्ध खेळतोस, माझ्या बरोबर खेळ. चाणूरने हत्ती पाठवले, त्यांना पराजित केलं. मग स्वतः चाणूर आला, चाणूरचा सुद्धा उद्धार करून टाकला, एका एकाला परास्त करून टाकलं, परास्त केलं. आता मात्र नंबर कुणाचा आहे? कंसाच्या राज्यात ते सगळे शत्रू मारले, आता नंबर कुणाचा आहे? बोला. तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मी पुढे बोलणार नाही. आता आला कंसाचा नंबर. सिंहासनावर वरती बसलेला कपटी, ज्याला बहिणीची दया आली नाही, देवासारख्या वसुदेवाची दया आली नाही, निरागस लेकराची दया आली नाही, तो कपटी सिंहासनावर बसलेला आहे. कृष्ण वरती गेला आणि कंसाचे केस पकडले, आळा मारला. कंस म्हटला, कृष्णा कृष्णा सोड, कृष्णा सोड. कृष्ण म्हटला, मामा जी मेरे को सिर्फ पकड़ना आता है, छोड़ना हमको मालूम ही नहीं है. मला फक्त धरायचं माहितीये मामाजी, आणि मी सहसा कोणाला धरत नाही, धरलं तर सोडतच नाही. त्याला सुद्धा परास्त केलं, कंसाला मारून टाकलं, कंसाचा वध केला. आणि मथुरेतले सगळे लोक त्या ठिकाणी विजय त्या ठिकाणी घोषित करू लागले. देवांनी फुलं टाकले, कृष्णाचं स्वागत करू लागले. कुणी टाळ्या वाजवून स्वागत केलं, कुणी जय घोष केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा विजय फक्त एकटा कृष्णाचा नव्हता, हा विजय फक्त बलराम दादाचा नव्हता, हा विजय यदुवंशातील लोकांचा नव्हता, तर हा विजय भक्तांचा होता. भक्त राखे पायापासी दुर्जनाचे संहारी. दुर्जनाचा संहार केला आणि सुरशन राजाला राजा बनवलं, त्यांना गादीवर बसवलं, राजगादी दिली. आणि आपल्या आईला, आपल्या बापाला ज्या दुष्टाने कारागृहामध्ये टाकलं होतं, कृष्ण त्यांच्याकडे निघाला. देवकी माता पाहते, माझ्याकडून गेलं तेव्हा 1 तासाचं होतं, कुठून ताकद आली? यशोदेचे आभार मानते. काय ताकद आहे यशोदेच्या दुधाची? एवढ्या 11 वर्षाचा माझा कृष्ण सगळ्या शत्रूंना परास्त केलं.